kind of dominance shown by Oscar David this weekend has been phenomenal. Probably his first time riding on this track. He's got some. रत्नागिरीच्या शिरगावचा सुपुत्र संकेत प्रफुल्ल कांबळे या तरुणानं मोटर स्पोर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप मारली आहे. चेन्नई येथे झालेल्या TVS ARE GP इंटरनॅशनल रेसिंग स्पर्धेत त्याने 12व्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे आणि आज त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव आहे. रत्नागिरीतला कदाचित असं करणारा हा पहिलाच तरुण आहे. आज आपण संकेतशी बोलायला इथे आलेलो आहोत. सर्वात प्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. शिरगाव ते चेन्नई म्हणजे स्थानिक ते इंटरनॅशनल हा जो काही तुझा प्रवास झाला आहे तो पहिला सांग. तर नमस्कार, माझं नाव संकेत प्रफुल्ल कांबळे आणि गाव शिरगाव. तर सुरुवात अशी झाली की लहानपणापासून पहिल्यांदा असं होतं की लहानपणापासून घरामध्ये TV नव्हता, तर त्यामुळे न्यूजपेपरमध्ये जे आर्टिकल्स यायचे त्याचे कटआउट्स काढून गाड्यांचे कटआउट्स काढून म्हणजे त्यावेळेला जसं स्प्लेंडर किंवा राजदूत ह्या गाड्या होत्या तेव्हापासून गाडीची आवड निर्माण झाली. गाडीची आवड निर्माण झाल्यानंतर जेव्हा आजूबाजूच्या लोकांना गाडी चालवताना बघितलं तेव्हा ती अजून एक आवड निर्माण झाली की अरे हां, इंजिन असं असतं, या प्रकारे आपण गाडी चालवतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर मला बाबांनी माझ्या सायकल घेऊन दिली. मग सायकल जसं चालवायला लागलो त्याप्रमाणे अजून माझी आवड त्याच्यामध्ये वाढत गेली की मशीन्स असतात, व्हील्स असतात, पॅडल केलं की स्पीड वाढते. स्पीडचं जे आकर्षण होतं ते त्यावेळेला निर्माण झालं लहानपणापासूनच. आणि मग त्याच्यानंतर TV वर जे रेसिंगचे इव्हेंट्स असायच्या, MotoGP जे इव्हेंट असते, त्याच्यानंतर कारचे जे रेसिंग इव्हेंट्स असतात त्यावेळेला DD स्पोर्ट्सवर रॅली स्पोर्ट्सच्या इव्हेंट्स असायच्या 2001-2च्या अराऊंड. तर त्यावेळेला तिथे मी बघायचो आणि मग तिथून ती सगळं आवड निर्माण झाली. आणि मग त्याच्यानंतर स्कूलिंग आणि सगळं माझं इथेच झालं पटवर्धन हायस्कूलमध्ये. त्यावेळेला पण मला पप्पांनी पहिली गाडी दिली होती ती स्कूटी पेप दिली होती. पण त्यावेळेला पण मी भरपूर खुश होतो कारण का स्वतःच्या हातामध्ये गाडी मिळाली होती. मग त्या गाडीने त्यावेळेला असं होतं की टीनेजमध्ये होतो, त्याच्यामुळे असं होतं की स्पीडचं आकर्षण असायचं. मग आम्ही ह्याच रस्त्यावर किंवा आरेवारे किंवा हायवेवर नर्मदा हायवे जो आपला जुना होता त्याच्यावर आम्ही खूप फास्ट गाड्या चालवायचो. जे मी सजेस्ट नाही करत आता, पण त्यावेळेला ती आवड तशी होती त्याच्यामुळे आम्ही ते केलं होतं. आणि मग त्याच्यानंतर थोड्या वर्षांनी अवेअरनेस आलं की आपण हेल्मेट वापरलं पाहिजे, त्याच्यानंतर प्रॉपर रायडिंग गिअर्स पाहिजे. मग मी एक छोटं हेल्मेट घेतलं होतं, म्हणजे जे त्यावेळेला खूप बजेट फ्रेंडली हेल्मेट होतं. मग ते वापरून आम्ही डेली कम्यूट करायचो. त्याच्यानंतर मला ही गाडी मिळाली ॲपाचे एप्रिल 2011ला मी ही गाडी घेतली. आणि ही गाडी त्यावेळेला खूप जास्त फेमस होती. त्यावेळेला 2 बाईक्स होत्या, पल्सर आणि ॲपाचे. तर त्यावेळेला ॲपाची ही गाडी फेमस होती. आणि आता ज्या इव्हेंटमध्ये मी पार्टिसिपेट केलं आहे त्याची सुरुवात 2009मध्ये झाली होती चेन्नईमध्ये. कारण का बाकीच्या स्टेट्समध्ये तेवढा अवेअरनेस नव्हता ह्या गोष्टींचा. आणि आपल्याकडे अजून पण नाही, आपल्याकडे ट्रॅक्स नाही आहेत किंवा रस्ते तसे नाही आहेत किंवा तेवढा प्लॅटफॉर्म पण नाही जिथे हे करू शकतो. कम्पॅरेटिव्हली चेन्नई ह्या साईडला जिथून गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंगच तसं होतं, कंपनी सिस्टमचा, त्याच्यामुळे तिथून त्या गोष्टींची सुरुवात झाली. मग त्यावेळेला जेव्हा गाडी ही हातात आली तेव्हा ॲक्च्युली समजलं की ही गाडी जास्त पॉवरफुल होती त्या कम्पेअर्ड टू आधीच्या बाईक्स. आणि मग ह्या गाडीवर मी खूप जास्त मजा केली सगळ्या गोष्टींची. म्हणजे फास्ट चालवणं तर होतंच, त्याच्यानंतर मी स्टंटिंग करायला शिकलो. माझे काही मित्र होते, तर मयूर, संजीत, समित, प्रितेश हे सगळे मित्र होते. आम्ही इथून स्पेशली मध्ये जायचो कारण तिथे गर्दी कमी असायची त्यावेळेला आणि तिथे आम्ही स्टंटिंग करायचो. पण ते पण असं करायचो की पब्लिक जे सगळे आहे ते त्या गोष्टी सांभाळून. पण त्यावेळेला पण असं होतं की ते लिगल नव्हतं कारण का रोडवर तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाहीत. मग त्याच्यानंतर आम्ही MIDCमध्ये प्रॅक्टिस करायला सुरुवात केली कारण का तिथे नंतर मग गर्दी कमी होती, तिथे तेवढ्या कंपनीज आणि नव्हत्या आणि थोडा आउटसाईडचा एरिया होता त्याच्यामुळे. मग आम्ही तिथे स्टंटिंग करायचो. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा असं होतं की पुढच्या चाकावर आपण जी गाडी उचलतो त्याला म्हणतात व्हीली म्हणतात. गाडी येऊन पुढच्या चाकावर थांबवतो त्याला स्टॉपी म्हणतात. त्याच्यानंतर गाडीवर उभं राहणं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि त्यावेळेला खूप मजा केली. म्हणजे असं खूप जास्त यूथमध्ये जास्त आम्ही फेमस पण होतो कारण का आमच्याकडे ॲट्रॅक्टिव्ह गाड्या होत्या, ॲट्रॅक्टिव्ह हेल्मेट्स होते आणि आम्ही खूप अशा गोष्टी करतो की ज्या बाकीच्या लोकांना ते करता येत नव्हतं. आणि त्याच्यामुळे माझ्या घरी मला खूप त्याच्यावरनं म्हणजे मला ओरडा मिळाला त्याच्यावरनं. पप्पांच्या ओळखीच्या मित्रांनी आणि माझ्या काही काकांनी माझी कंप्लेंट केली की हा गाडी फास्ट चालवतो. त्याच्यानंतर सिटीमध्ये चालवताना रॅश म्हणजे
वळणं असं घेत चालवतो. त्याच्यानंतर स्टंटिंग करताना मला बघितलं होतं आरेवारेमध्ये. आरेवारेमध्ये 2014च्या आसपास ऑलिम्पिक 14 किंवा 13-14च्या आसपास जेव्हा ऑलिम्पिक होणार होतं त्यावेळेला मी ह्याच गाडीवर टायर बर्नआउट करून 5 व्हील्स काढले होते. त्याचा फोटो आहे माझ्याकडे, तो मी देईन. तर त्यावरती ते व्हील्स बघायचं असं होतं की टायर असं होते त्याच्यामुळे ते लवकर जात नव्हते, ते कलर जास्त वेळ राहतात कारण का रोडवरचा बन असतो म्हणून. तर मग बरीचशी लोक आम्हाला नंतर समजलं की लोकांसाठी तो टुरिस्ट पॉईंट झाला होता की लोक तिथे बघायचे आणि येऊन फोटो काढायचे, कारण त्यावेळेला ऑलिम्पिकची सगळीकडे ॲडव्हर्टाइजमेंट होती. आणि मग ते माझे फोटोज त्यावेळेला फेसबुक, इंस्टाग्राम त्यावेळेला नव्हतं आणि यूट्यूब पण तेवढं ॲक्टिव्ह नव्हतं, पण फेसबुक होतं. तर फेसबुकवरून मग ते फोटो माझे त्यावेळेला व्हायरल झाले आणि मग माझ्या घरी समजलं. मग त्याच्यावरनं पप्पांकडून मला ओरडा मिळाला, ताकीद पण मिळाली की गाडी मी काढून घेईन, त्याच्यानंतर मी गाडी देणार नाही. त्याच्यानंतर आम्ही भाटे ह्या रोडवर पण बऱ्याचदा असे रेसिंग करतो, जे इलिगल होतं आणि जे मी सजेस्ट पण करत नाही की ते करायला पाहिजे म्हणून. पण त्यावेळेला आम्ही पूर्ण सेफ्टी घेऊनच सगळं करायचो. आणि मग त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग त्याच्यानंतर माझं कॉलेज कंप्लीट झालं. कॉलेज चालू असताना मी म्हणजे लहानपणापासून जे 4-5 वर्षाचं असल्यापासून जे 2 चाकी ज्या गोष्टी त्याच्याशी मी कनेक्ट झालो तो मी अजूनपर्यंत कनेक्टेड आहे. म्हणजे सायकल झाली, मग त्याच्यानंतर स्कूटी झाली, मग बाईक आली, मग त्याच्यानंतर क्लासिक पण आहे माझ्याकडे, रॉयल एनफील्ड क्लासिक. ती मी ऑफ रोडिंगसाठी वापरतो, म्हणजे जिथे रेग्युलर गाड्या जाऊ शकत नाहीत बागेमध्ये चिखलांमध्ये त्याच्यासाठी ती गाडी बनली आहे, तर तिथे पण मी वापरतो. आणि मग माझं असं होतं की शेवटपर्यंत मला ह्या गोष्टीचं कनेक्टेड राहायचं आहे. असं नको की माझं ते पॅशन होतं आणि ते मला करता नाही आलं. म्हणजे आता लकीली आपल्याकडे तेवढा मोठा प्लॅटफॉर्म नसल्यामुळे तेवढं मला अचीव करता नाही आलं जेवढं मी कमी वयामध्ये अचीव करू शकलो असतो किंवा त्यावेळेला तेवढं एक्सपोजर मला मिळालं असतं तर. पण माझं असं आतापर्यंत तरी असं ठरलं की कनेक्टेड राहायचं. मग त्याच्यानंतर जेव्हा माझं कॉलेज कंप्लीट झालं त्याच्यानंतर पण मी मोस्टली बाईक घेऊन राईडला जायचो. मग ते कर्नाटका झालं, गोवा झालं. मग त्यावेळेला असं होतं की स्टंटिंग करून असं वाटलं की नाही, त्याच्यामध्ये तेवढं क्लिअर नाही आहे, जे की कम्पॅरेटिव्हली मुंबई ह्या ठिकाणी बरीचशी लोक होती ज्यांनी आमच्याच वेळेला स्टार्ट केलं. आणि ते आता म्हणजे जे आपण टी व्हीवर जे स्टंटिंगचे सगळे जे ॲडव्हर्टाईज बघतो, म्हणजे पल्सरच्या किंवा NS250 ॲपाचे जे आहेत ते त्यांनी तिथे त्याच्यामध्ये करिअर केलं. ते की त्यांना प्लॅटफॉर्म होता आणि आपल्याला तेवढा प्लॅटफॉर्म मिळाला नाही, कारण त्यांच्यासाठी प्रॅक्टिससाठी एक मोठं ग्राउंड होतं की जिथे फक्त 2 व्हीलरची प्रॅक्टिस करायचे सेफ एन्व्हायरमेंटमध्ये, तसं होतं. मग ते तर करता नाही आलं. मग त्याच्यामुळे असं झालं की नाही, काही झालं तरी गाडीच्या टचमध्ये राहायचंच आहे. तर मग त्याच्यानंतर मी राईड्स करायला सुरुवात केली, म्हणजे लॉंग रूटला जायचो. मग रॉयल एनफील्ड घेऊन जायचो. मग गोवा, मुंबई, कर्नाटका, त्याच्यानंतर गुजरात अशा ठिकाणी मी राईडला जायला सुरुवात केली. पण मग हे करत असताना स्पर्धेपर्यंत कसं पोहोचले? हां, स्पर्धेपर्यंत. तर मग त्यावेळेला असं झालं की म्हणजे त्या सगळ्या गोष्टी झाल्याच. आणि त्याच्यानंतर असं झालं की TVS कडून परत तो जो ARE जो प्रोग्राम आहे, ॲपाचे रेसिंग एक्सपिरियन्स, तो चालूच होता आणि तो त्यांनी मग मल्टिपल सिटीजमध्ये चालू केला. मग मी आता जॉब करतो त्याच्यामुळे राहायला तर मुंबईमध्येच आहे. तर मग मुंबईमध्ये मी तिथे पार्टिसिपेट केलं होतं. मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं कोविडच्या नंतर. त्यावेळेला तर एकदम स्ट्रिक्ट गाईडलाईन्स होते की मास्क लावून गाडी ड्राईव्ह करते, ते सगळं होतं. त्यावेळेला माझा 2nd रँक आला होता. कुठे झाली होती? ती झाली होती अजमेरा कार्टिंग, वडाळा. आणि त्याच्यानंतर मग मध्ये 2-3 वर्ष पार्टिसिपेट केलं होतं, कारण का त्या दरम्यान माझं लग्न पण झालं. त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या होत्या, त्या सर्व झालं. आणि मग ह्यावेळेला पण आता मला म्हणजे ह्या स्पर्धेत पार्टिसिपेट करायच्या 1 महिना आधीच मला मुलगा झाला आणि माझी वाईफ प्रेग्नंट असताना पण मला घरच्यांनी आणि माझ्या वाईफने अलाव केलं की त्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं. मग ह्यावेळेला जे पार्टिसिपेशन होतं ते होतं ठाणेमध्ये रेमंड जे आहे, रेमंड कंपनी, त्यांचा एक रेस ट्रॅक आहे, तर तिथे पार्टिसिपेशनसाठी होतं. मग तिथे असं होतं की एकतर आपल्या बाईकचं रजिस्ट्रेशन करायचं, त्याच्यानंतर सेफ्टी गिअर्स कंपल्सरी असतात, नी गार्ड शोल्डर गार्ड, नी गार्ड आणि चेस्ट बॅक प्रोटेक्टर्स, जॅकेट्स, शूज आणि सगळं असतं. आणि मग तिथे पार्टिसिपेट केलं. तिथे पार्टिसिपेट करत असताना मी कॅटेगरीमध्ये म्हणजे मी ज्या कॅटेगरीमध्ये पार्टिसिपेट करत होतो ती कॅटेगरी होती 160 ते 180 CC कॅटेगरी. जसं CC वाईज जसं गाड्यांचं डिफरन्सिएशन असतं त्याप्रमाणे. मग 160 CCमध्ये त्यावेळेला टोटल होते 15 जण पार्टिसिपेशनसाठी होते. आणि तिथे असा प्रोग्राम होता की सकाळी 7:30 वाजता चालू झाला प्रोग्राम. मुंबईमधला मी सांगतो, जो आता ह्या वेळेचा होता तो चालू झाला. त्याच्यानंतर मग पहिला फ्री प्रॅक्टिस त्यांची असते की तुम्हाला ट्रॅक समजण्यासाठी कसा ट्रॅक असतो तो. हा ट्रॅक साधारण छोटा असतो की जिथे तुमचं ते ओव्हरऑल म्हणजे तुमचा फास्टेस्ट लॅप किती आहे, तुम्ही किती फास्ट चालू शकता. फक्त फास्ट चालवणं गरजेचं नाही आहे, टर्न घेताना पण तुम्ही किती स्किलफुली तो टर्न घेताय त्या स्पीडला ते गरजेचं असतं. तर मग
तर मग त्यावेळेला ते करून झालं आणि मग पहिली फ्री प्रॅक्टिस होती. मग त्याच्यानंतर तिथे TVSचेच रेसर्स आहेत, जगन कुमार, त्याच्यानंतर एक लेडी रेसर आहे जी 6 टाइम नॅशनल चॅम्पियन आहे, ऐश्वर्या पिस्से म्हणून. जगन कुमार 13 टाइम नॅशनल चॅम्पियन आहे. त्याच्यात हॅरी सिल्वेस्टर म्हणून आहे जे TVS याच्यामध्ये काम करतात. तर ते सगळे जे सिनियर्स म्हणजे सुपर सिनियर्स म्हणतात त्यांना रेसिंग कॅटेगरीमध्ये, तर त्यांच्याकडनं सगळं गायडन्स आम्हाला तिथे ट्रॅकवर मिळाला की कशी चालवायची किंवा तुम्ही काय चुका करताय, काय चुका करू नये, ब्रेक कधी मारायला पाहिजे, गाडी तुम्ही लीन करताना किती गेली पाहिजे, ह्या सगळी माहिती आम्हाला तिथे मिळाली. आणि मग तिथे त्या दिवसाचा जो इव्हेंट होता त्याच्यामध्ये सकाळी 7:30 वाजल्यापासून जवळजवळ संध्याकाळचे 4 वाजले. त्याच्यामध्ये 4 रेसेस झाल्या, 5 रेसेस झाल्या टोटल मिळून. आणि तिथे मग मी 160 कॅटेगरीमध्ये फर्स्ट रँकला आलो. मग ते तुम्हाला चेन्नईला जायचा तो पास होता? हा, चेन्नईला जायचा तो तिथून पास होता. आणि मग मेजरली असं होतं म्हणजे आता व्ह्युअर्सना सांगण्यासाठी गंमत अशी आहे की चेन्नईसाठी जाण्यासाठी जर रेग्युलर माणसाला आपल्याला जायचं झालं प्रॅक्टिससाठी किंवा त्या गोष्टींसाठी, तर साधारण मी ज्या इव्हेंटसाठी गेलो होतो, जेवढ्या दिवसासाठी गेलो होतो, जवळजवळ 1.5 लाखच्या आसपास खर्च आहे त्या गोष्टीचा. पण TVSने आता ऑपॉर्च्युनिटी ती अशी निर्माण करून दिली की जर तुम्ही इथे क्वालिफाय झालात म्हणजे सिटी सिलेक्शनमध्ये किंवा प्री सिलेक्शनमध्ये, की तुम्हाला फक्त चेन्नईच्या हॉटेलपर्यंत पोहोचायचं आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर पासूनचा 4 दिवसाचा सगळा खर्च त्यांचा. मग तुमचं स्टेचं असू दे, स्टेसाठी 4 स्टार त्यांनी हॉटेल दिलं होतं, मर्चंडाईज टी-शर्ट्स आणि सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. त्याच्यानंतर नाश्ता, ब्रेकफास्ट आणि त्या सगळ्या गोष्टी होत्या. रेसचं जे मेन ॲक्सेस असतो म्हणजे जिथे रेसट्रॅकची फी एका दिवसाची 17,000 ते 18,000 रुपये असते, तिथे लोक पे करून जातात. तो आमच्यासाठी फ्री मिळाला होता, म्हणजे ऑब्व्हियसली की तिथे रँकिंग मिळालं त्याच्यामुळे. तर त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आणि मग आम्ही तिथे चेन्नईला ज्यावेळेला गेलो, एकतर पहिला एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे असं होतं की म्हणजे खूपच एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता. इंटरनॅशनल लेवलची लोक सगळी तिथे आली होती. मग ते किती दिवस इथे होता आणि सरावाला वेळ दिला का, काही गायडन्स दिला का तुम्हाला? हो, तर इंटरनॅशनल लेवलची लोक अशी होती की आता इंडियामधून लोक होती, इंडिया, नेपाळ, कोलंबिया आणि मेक्सिको 4 कंट्रीजमध्ये होती. 4 कंट्रीजमधली रायडर्स होते. ते 3 कंट्रीजमधले रायडर्स मिळून टोटल 14 होते आणि बाकी इंडियातले आम्ही टोटल 20च्या राऊंड जे सिटीमधून सिलेक्ट झालो होतो त्याप्रमाणे होतो. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला पहिल्या दिवशी सगळ्यांसोबत ओळख झाली. तर सगळ्यांसोबत ओळख झाल्यानंतर समजलं की ही जी लोकं आहेत ती ऑलरेडी नॅशनल लेवलचीच लोक आहेत, जी आपण जसे विकेंडला क्रिकेट खेळला जातो त्याप्रमाणे ते रेस्ट्रॅकवर प्रॅक्टिससाठी येतात. कारण का त्यांच्याकडे त्या गोष्टींचा ॲक्सेस आहे, त्यांच्याकडे ते गोष्टींचे ट्रॅक आहेत आणि त्याच्यामुळे ते आहेत. तर मग त्यांच्यासोबत ओळख झाली. ती बोलायला पण एकदम लोक सुंदर होती, म्हणजे व्यवस्थित होती. आणि त्यांच्याकडे अजिबात असं ॲटिट्यूड नव्हतं की आम्ही बाहेरून आलो आहे तर आमच्याकडे जास्त, कारण त्यांच्याकडे असं होतं की 6व्या वर्षापासून त्यांच्या हातात स्कूटर्स मिळतात आणि मोस्टली 20व्या वर्षापर्यंत ते पूर्ण करिअरच्या पीकला असतात आणि 30 वर्षापर्यंत ते एक्झिट घेतात. तर त्या लेवलच्या लोकांसोबत आम्हाला बसायला मिळालं, कॉम्पिटिशन करायला मिळेल, त्यांच्यासोबतचे एक्सपिरियन्स मिळाले. त्यांच्या कंट्रीजमध्ये कसे ट्रॅक्स असतात, त्यांच्या कंट्रीजमध्ये कशा गोष्टी असतात, त्या सगळ्या एक्सपिरियन्स करायला मिळाल्या. आणि जेव्हा तो इव्हेंट सुरू झाला त्यावेळेला असं झालं की पहिल्या दिवशी फ्री प्रॅक्टिस होती. फ्री प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला पूर्ण जो लॅप आहे तो म्हणजे पूर्ण जो मॅप आहे 3.74 किलोमीटरचा आहे आणि मोस्टली 20 किलोमीटर वाईड, 20 किंवा 25 किलोमीटर वाईड, म्हणजे खूप मोठा ट्रॅक आहे तो. ज्याला म्हणजे तिथे गेल्यानंतर समजलं की जे रत्नागिरीमध्ये किंवा जे रोडवर गाडी चालवणं आणि रेसवर गाडी चालवणं ह्याच्यावर खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आणि रस्त्या म्हणजे रोडवर चालवणं एवढं सोपं नाही आहे तिथे, कारण तिथे खूप गोष्टी असतात ज्या तिथे इन्क्लुडेड असतात. आणि असं आहे की तुम्हाला म्हणजे स्ट्रेट आहेत, 12 टर्न्स आहेत, त्या टर्न्सवर पण तुम्हाला असं असतं की स्पीड पण कमी नाही करायची आहे आणि त्या कमी स्पीड न करता तुम्हाला त्या स्पीडची गाडी तुम्हाला एक साईडला अंगावर एक साईडला घेऊन खाली वाकून टर्न घेऊन तो टर्न आहे तो कम्प्लीट करायचा आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे शिकायला मिळाल्या. पहिल्या दिवशी तुम्ही सराव केला आणि प्रत्यक्ष रेस कुठल्या दिवशी सुरू झाली? रेस झाली दुसऱ्या दिवशीपासून चालू झाली. तारीख कुठली? तारीख होती 4 एप्रिल. हां, 3 एप्रिलला आमचे प्रॅक्टिस सेशन झालं. 4 एप्रिलला रेसचं पण कसं असतं, तर रेसचं असं असतं डायरेक्ट रेससाठी पार्टिसिपेशन ते करून घेत नाहीत. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन राऊंड होतो. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही प्रॅक्टिसला सगळा पूर्ण रोड मॅप ट्रॅक बघायचा, ट्रॅकवर टर्न किती आहेत, त्या टर्नला तुमची स्पीड किती असायला पाहिजे, तुम्ही किती लीन केलं पाहिजे तर ती गाडीची स्पीड तेवढी मेंटेन राहील. टर्नला बरेचसे असे लोक असतात की जे ओव्हरटेक करून जातात, कारण तिथे लिगल असतात त्या गोष्टी. त्याच्यामुळे तिथे म्हणजे काय म्हणतात त्याला, तिथे असं कोण बघत बसत आहे की नाही ह्याला पुढे जाऊ दे मला पाठवायचं, कारण कॉम्पिटिशन असल्यामुळे, स्पर्धा असल्यामुळे ते तेवढ्या फास्ट जातातच. मग दुसऱ्या दिवशी क्वालिफिकेशन राऊंड होता. तर क्वालिफिकेशन राऊंडमध्ये मी
पहिल्या ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन राऊंडप्रमाणे जसं आपण मे बी रेसमध्ये बघतो की ग्रीड असतात, टोटल 18 रँक असतात, तर त्याच तुमच्या लॅब टायमिंगप्रमाणे तुम्हाला तो रँक डिसाईड केला जातो. तर पहिल्या प्रॅक्टिसमध्ये माझा रँक होता 10वा आणि दुसऱ्या प्रॅक्टिसमध्ये माझा रँक होता 8वा. तर मग ओव्हरऑल मिळून मला 12वा रँकला मी स्टार्ट केलं रेसच्या दिवशी. आणि रेसच्या दिवशी पण रेसच्या दिवशी पण 2 रेस होत्या. 2 रेसला पण त्यांचं असं होतं की म्हणजे आपल्याला टी व्हीवर बघताना खूप इझी वाटतं, पण एकतर त्या रेस ट्रॅकवर कोणी नसतं, फक्त तुम्हाला फ्लॅग्स असतात, त्या फ्लॅग्सच्या ह्याच्यावर डिपेंड असतं. त्याच्यामध्ये पण जो एक चेकर्ड फ्लॅग असतो चेक्सवाला, जो असतो रेस संपल्याचा, ग्रीन फ्लॅग असतो तो असतो रेस चालू झाल्याचा, हा एक असतो. हे असे त्यांनी हा पूर्ण हे होता जो मॅप होता. तर इथून रेस चालू होणार, साधारण इथे येईपर्यंत आपली स्पीड असते 120च्या अराउंड. इथे ती 90च्या ह्याच्यावर टर्न घ्यायचा, परत इथे 90 करत इथून परत, म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला जर पुढे जायचं आहे स्पर्धेमध्ये तर तुम्हाला स्पीड ठेवायलाच लागतो. 2 ते 3 ठिकाणी, जसे हा स्ट्रेट आहे, त्याच्यानंतर हा स्ट्रेट आहे आणि हा स्ट्रेट आहे, तर हे C1 C2 हे त्यांचे नंबर आहेत सगळ्यांचे, कॉर्नर 1 कॉर्नर 2 असे. तर तिथे फक्त तुम्हाला ओव्हरटेक करायला चान्स मिळतो, नाहीतर मग टर्नवर तुम्हाला म्हणजे एनी हाऊ गाडीची स्पीड तुम्हाला कमी करून किंवा गाडी तुमच्या कंट्रोलमध्ये असूनच ती तुम्हाला हे करायला लागते. तर त्याच्यानंतर त्यांनी सगळे फ्लॅग्सची माहिती दिली. तर हे सगळे फ्लॅग्स आहेत की जो ग्रीन फ्लॅग आहे हा फ्लॅग आहे ह्याच्यासाठी की रेस चालू आहे, हा जो फ्लॅग आहे तो रेस संपले त्यात म्हणजे रेस ओव्हर आहे त्याच्यासाठी. रेड फ्लॅग म्हणजे ऑलमोस्ट स्टॉप, की काहीतरी इन्सिडेंट झालेला आहे ट्रॅकवर, मे बी एखादा क्रॅश झाला आहे, 2 गाड्या क्रॅश झाल्या आहेत, त्याच्यासाठी रेस पूर्ण थांबवतात जर हे होते तर. येल्लो फ्लॅग आहे त्याच्यासाठी असं असतं की खूप एकतर असं आहे की ह्या रेग्युलर गाड्या आणि त्या गाड्यांमध्ये खूप जास्त फरक आहे, कारण का त्यांचा हेडलाईट काढलेला असतो, इंडिकेटर्स नसतात. फक्त गाडीचं वजन सायकलपेक्षा थोडंसं, म्हणजे साधारण जर ह्या गाडीचं वजन आता 130 किलोच्या आसपास जर असेल तर त्या गाडीचं वजन 100 किलोपेक्षा पण कमी असतं, कारण ती पूर्ण रिकामी केलेली असते गाडी. फक्त इंजिन असतं, पेट्रोल टँक असते आणि इंजिन असतं आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात. कारण ह्याचं पण कारण असं की जर आरशाने आपण ठेवले, हेडलाईट आणि ठेवला आणि जर एखादा क्रॅश झाला तर पाठवून येणारा जो रेसर असेल तो त्याच्यावरनं स्लिप होऊ शकतो. तर बऱ्याचदा असं होतं की त्या गाड्या असून पण बरेचसे इन्सिडेंट होतात ट्रॅकवर, आणि मग त्यावेळेला जर झालं तर मग आपल्याला हा येलो सिग्नल मिळतो, आणि जर डबल येलो मिळाला तर मग जास्त सिरियस काहीतरी झालेलं आहे. ह्याप्रमाणे ओव्हरऑल सगळं हे स्ट्रक्चर आहे. तर हे सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. आणि पहिला एक्सपिरियन्स असताना ॲक्च्युली फ्लॅग्सकडे एक तर तुम्ही रेस ट्रॅकवर आहात, प्लस तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे साईडने कोण जाते, प्लस तुम्हाला फ्लॅग पण ट्रॅक करायचं आहे. हे थोडं चॅलेंजिंग होतं पहिल्याच एक्सपिरियन्स असल्यामुळे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स असा चांगला होता, आणि म्हणजे ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप ग्रेट होता. आणि अजून जर त्याच्यामध्ये सांगायला गेलं तर तुम्ही तुमचा ट्रॅक किती वेळात पूर्ण केला? हां, माझा ओव्हरऑल जर ट्रॅकचं टायमिंग आहे, जे जगन कुमार मी सांगितले TVSचे जे प्रो रेसर आहेत त्यांचा त्या ट्रॅकचं टायमिंग आहे 2.2 सेकंड्स, 2 minutes 2 seconds. आणि मला जो ट्रॅक पूर्ण वेळ करायला लागला, मला लागला 2 minutes 38 seconds, जो म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे, कारण का ते ऑलरेडी त्याच्यामध्ये 20 वर्ष ऑलरेडी आहेत त्याच्यामध्ये. आणि ओव्हरऑल माझ्या कॅटेगरीमध्ये जो आमच्यामध्ये फर्स्ट रँक आला त्याचं हे होतं 2.12 seconds, म्हणजे फर्स्ट रँकपासून जसे ते थोडे थोडे कमी होते तसं. वेगवेगळा अनुभव हो. आणि वेगवेगळी माणसं भेटली, आणि खेळाडू जे असतात ते प्रांत भाषा हे बघत नाहीत, बरोबर. त्यांच्यासाठी ती स्पर्धा महत्त्वाची असते आणि स्पर्धक महत्त्वाचे असतात. तो ट्रॅक, त्याचं किलोमीटर्स, मग ते फ्लॅग्स, हे सगळं समोर दिसत असताना ती स्पर्धा पूर्ण करणं हे तर महत्त्वाचं होतं. आणि आजूबाजूला खूप शिकलेले आणि प्रशिक्षित लोक असताना, मी शिरगावात किंवा मी रत्नागिरीतनं आहे तिथे गेलो आहे, ही भावना असताना तो जो काय मानसिक जे सुरू होतं त्याच्याबद्दल सांगा. तर मानसिक पहिल्यांदा असं होतं की एक्साइटमेंट खूप होती, कारण का रत्नागिरीतून मी पहिला होतो जो इंटरनॅशनल ट्रॅकवर गेलो आहे, ज्याच्याकडे FMSC लायसन आहे, फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स इंडियाकडून लायसन्स मिळतं. ते लायसन्स असं आहे की ते तुम्ही अप्लाय करून मिळत नाही, ते समोरच्या म्हणजे जे तुमचे ट्रेनर असतात त्यांच्याकडून सजेशन मिळाल्यानंतरच, त्यांचा अप्रुव्हल मिळाल्यानंतरच ते लायसन्स मिळतं. म्हणजे तुम्ही जर पैसे असले तर तुम्ही अप्लाय करू शकता, पण ते अप्रूव्ह होत नाही जोपर्यंत नॅशनल रेसर्सकडून कोणाकडून अप्रुव्हल मिळत नाही. सो त्याच्यामुळे एक्साइटमेंट जास्त होती. जेव्हा मला समजलं की आजूबाजूला इंटरनॅशनल रेसर्स त्या स्पीडने जात आहेत आणि त्या स्पीडला मला कोपअप करता येत नाहीत, सो त्यावेळेला मला असं एक खंत अशी वाटली की मे बी मी थोडासा लेट झालो आहे ह्या गोष्टींसाठी माझ्या एजच्या अकॉर्डिंगली, आणि थोडा जर लवकर मला ॲक्सेस मिळाला असतं तर मे बी मी ह्या लेवलला कॉम्पीट लवकर करता आलं असतं.
पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स जो होता तो एकदम खूपच जबरदस्त एकदम एक्सपिरियन्स होता. आणि जेव्हा ती दोन रायडर्स साईडने जेव्हा ओव्हरटेक होते तेव्हा लिटरली असं होतं की बाईक शेक होत होती, कारण का खूप जास्त स्पीडला होतं कंटिन्युअसली. म्हणजे बाईक त्या रेसच होत असतात आणि त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तुम्ही रिअर ब्रेक वापरू शकत नाही, म्हणजे पाठचा ब्रेक तुम्ही वापरला तर तुम्ही स्लिप होऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्युअसली एक जो 3.74 किलोमीटरचा जो ट्रॅक आहे तो तुम्हाला 5 वेळा चालवायचा आहे. म्हणजे ऑलमोस्ट 21 किलोमीटर होतं, ते पण 40 डिग्री सेल्सिअसमध्ये. 7 किलोचा तुमच्याकडे रेस सूट आहे, बूट 3 किलोचे, डोक्यावर हेल्मेट आहे. हे सगळं घेऊन त्या गोष्टी म्हणजे त्या गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करणं हे माझ्यासाठी खूप एक माझ्या स्वतःसाठीच ती अचिव्हमेंट होती. आणि बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांकडनं शिकायला मिळाल्या, म्हणजे जे इंटरेस्टेड होते त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. एक हे असं होतं की तिथे मल्टिपल सिटीजमधले होते, कंट्रीजमधले होते, पण असं एकदा पण नाही झालं की अरे नाही हा इकडचं तर आम्ही नाही जाणार. लगेच एकमेकांची मदतीला, म्हणजे ह्याचा सूट घालायचं त्याला 2 लोक मदत करतात, ह्याचं जर हेल्मेट घालायचं ते असतं. जो रेस ट्रॅक म्हणजे रेस सूट जो असतो त्याच्यामध्ये आतमध्ये एअरबॅग्स पण येतात सेफ्टीसाठी. त्या 0.40 सेकंड्समध्ये एक्सप्लोड होतात. जर तुमचा ॲक्सिडेंट झाला, म्हणजे जर त्याला डिटेक्ट झालं सेन्सरला की तुम्ही हवेत आहात, तर ती लगेच एक्सप्लोड होते आणि तुम्हाला प्रोटेक्ट करते. तर त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर जे सूट आतापर्यंत फक्त टी व्हीवर बघितलेत किंवा फोटोजमध्ये बघितलेत, म्हणजे 2 लाखाचे सूट्स बघितलेत. त्याच्यानंतर हेल्मेट्स बघितलेत. 1,80,000ची हेल्मेट्स होती जी फक्त सेफ्टीसाठी घालायची, कारण तुम्ही 120-150 किलोमीटर प्रति आवरच्या स्पीडने तुम्ही हे करताय, तर मग त्यावेळेला तुमची सेफ्टी म्हणजे सेफ्टी इज ऑलमोस्ट प्रायोरिटी. त्याच्यामुळे त्या गोष्टी सगळ्या बघितल्या, तो एक्सपिरियन्स खूप भारी होता. ठाणे आणि त्याच्यानंतर चेन्नई अशा स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच भाग घेतलाय तुम्ही? हां, म्हणजे आता दुसऱ्यांदा घेतला हा भाग दुसऱ्यांदा घेतला. मग हे करताना आपल्याला आता इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धेत जायचं, तर काही डाएट किंवा असं काही फॉलो केलं होतं? हां, फॉलो म्हणजे असं केलं होतं, जेव्हा माझं क्वालिफिकेशन तेव्हा झालं त्यावेळेला माझं वेट होतं 84 kgs. आणि जेव्हा मला समजलं की मला चेन्नईला जायचं आहे, मी 14 किलो कमी केलं, कारण का वेट कमी करायला लागतं, कारण तुम्ही हेवी वेट घेऊन त्या ट्रॅकवर तेवढं करू शकत नाहीत. म्हणजे कारण एरोडायनॅमिक्सचा प्रश्न असतो, जेवढे तुम्ही जाडे असाल तेवढं हवा जी असते ती तुम्हाला कट करता येत नाही, जेवढे तुम्ही स्लीक असाल ती हवा कट करून जाते. सो मी त्याच्यासाठी ते वजन कमी केलं. एक्सरसाइज माझा चालू होता. त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी ट्रॅकवर जाऊन सुरुवातीला आमचा 20 मिनिट्स एक्सरसाइज असायचा, पूर्ण स्ट्रेचिंग असायचं, कारण का कंटिन्युअसली तुम्हाला 25 मिनटं गाडी चालवायची, क्रॅम्प्स येऊ शकतात. ह्याच्यामध्ये थाईजमध्ये किंवा लेग्समध्ये क्रॅम्प्स येऊ शकतात. सो त्याच्यामुळे ती एक प्रॅक्टिस केली. आणि डिहायड्रेशन खूप झालं होतं, त्याच्यामुळे कंटिन्युअसली म्हणजे प्रत्येक जसं रेस सेशन संपायचं, प्रॅक्टिस सेशन संपायचं, त्याप्रमाणे लगेच हायड्रेशन चालूच होतं माझं त्यावेळेला. टी व्हीमध्ये या स्पर्धा किंवा ह्या रेस खूप बघितल्या जातात, आणि मग त्या बघून आपल्याकडचे अनेक तरुण आपल्याकडचे ज्या कुठल्याही बाईक असतात त्याच्यावर रेस लावायला जातात. ते अनेकदा धोकादायक असतं. ती त्यावेळीची एक इच्छा असते, तरुणाईचं ते वेड असतं. पण तुम्ही आता प्रत्यक्ष एका इंटरनॅशनल स्पर्धेचे भाग झालेले आहात. तुम्ही या सगळ्या एक्सपिरियन्समधनं, म्हणजे हातात बाईक आली आहे तर मी सांगितलं त्याबाबत, तर मी चालवणार, मी फिरवणार, मी उडवणार, ह्या सगळ्या अनुभव तुम्ही घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतरचा तुमचा चेन्नईपर्यंतचा प्रवास, आता तुम्ही या तरुणांना काय सांगाल? हां, तर तरुणांना आत्ताचा म्हणजे तेव्हाचा संकेत आणि आत्ताच्या संकेतमध्ये खूप जास्त फरक आहे. कारण जो एक्सपिरियन्स इथे मिळाला त्याच्यातून पहिली गोष्ट तर ही समजली की तुम्ही रस्त्यावर किती फास्ट असाल तरी पण जर तुमची आवड आहे त्या गोष्टीमध्ये करिअर करायची, तर तुम्हाला ट्रॅकशिवाय दुसरा काही ऑप्शन नाही आहे. रेस ट्रॅकशिवाय दुसरा काहीच ऑप्शन नाही की जिथे तुम्ही प्रॅक्टिस, म्हणजे रेस ट्रॅक हाच एक ऑप्शन आहे की जिथे तुम्ही पूर्ण प्रॅक्टिस करू शकता, स्वतःला पूर्ण वेळ देऊ शकता, तुम्ही स्वतःचे स्किल्स डेव्हलप करू शकता. किंवा जर रेस ट्रॅक आपल्याला अफोर्ड करता येत नसेल तर छोटे ट्रॅक असे असतात की जिथे आपल्याला प्रॅक्टिससाठी आपण जाऊ शकतो. म्हणजे जे टर्न जे घ्यायचे गाडीवर, जी मॅन्युअरेबिलिटी आपण म्हणतो की जेवढे इझिली आपल्याला गाडी मूव्ह करता येईल, त्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला तिथून करायला मिळतात. थोडक्यात तरुणांनी सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. हां, तरुणांना माझं पहिलं एक मत आहे की विदाऊट सेफ्टी गिअर्स काही करायचं नाही. म्हणजे जॅकेट, शूज, हेल्मेट, ग्लोव्ज ह्या गोष्टी घेऊनच सगळ्या गोष्टी करायच्या. कारण असं आहे की एखादा जर पार्ट कुठेही आपण डॅमेज झाला तर रिकव्हरीसाठी पण तेवढा वेळ जातो. आणि मे बी असं की तुमचे जे माइलस्टोन सेट केलेले असतात की जर महिन्याभरात मला ह्या गोष्टी करायच्या तर तो तुमचा वेळ जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे किंवा
ह्या स्पर्धांमध्ये दिसणारे जे काही प्रकार आहेत ते करताना सगळ्या गोष्टी खबरदारीने घेणं सगळ्या पाहिजे. गोष्टी खबरदारीने केल्या पाहिजे. यातला शेवटचा प्रश्न असा, ही एक झाली चेन्नईची स्पर्धा, अजून कुठे भाग घेणार असं काही ठरवलं किंवा पुढचं काय? अजून आता असं आहे की मला ह्या वेळेला पहिल्यांदा ते ह्याचं लायसन्स मिळालं आहे FMSCIचं. सो FMSCI लायसन्स असं असतं की तुम्हाला ते 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं. म्हणजे मी आता 2027पर्यंत ह्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करू शकतो जे FMSCIकडून अरेंज इव्हेंट्स होतील. सो प्लॅन तर असा आहे की जे आता ऑफरोडिंगचे इव्हेंट्स जे असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचा प्लॅन आहे. आणि टार्गेट तर हेच राहील की पुढच्या वर्षी पण जर हा इव्हेंट असेल तर त्याच्यासाठी मोस्टली 2 ते 3 महिन्याआधी मी प्रॅक्टिस करणार आणि मग पूर्ण प्रॅक्टिसने कॉन्सन्ट्रेशन आणि स्किल्स घेऊनच मग ह्यावेळेला अपियर होणार. संकेत, तुम्ही एक छान स्पर्धा इथल्या तरुणांसाठी एक माइलस्टोन तुम्ही दिलेला आहात. एक दार तिकडचं उघडलेलं आहे आणि वेगाचं वेळ अनेकांना असतं, पण त्या वेगाला एक योग्य वळण मिळालं तर त्याच्यातनं सुद्धा एक चांगलं अचिव्हमेंट करता येते, मिळवता येते. हेच आज संकेतने आपल्याला दाखवून दिलं आहे. त्यांच्या अनुभवावरनं तरुणांना सुद्धा असंच आवाहन आहे की तुमचं हे जर वेड असेल तर या वेडाला एक चांगलं वळण द्या आणि अशा इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये भाग घ्या. अर्थात त्याच्यासाठी खूप मेहनत लागते आणि ती मेहनत कशी घेतली हे संकेतने आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे. तर संकेत, तुमच्या पुढच्या सगळ्याच वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हे इंटरनॅशनल लेवलचं जे लायसन्स आहे ते अजून पुढे असंच असावं आणि तुम्ही अजून स्पर्धांमध्ये भाग घ्यावं याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.